आपल्यासोबत मराठा आंदोलक जरांगे पाटील आहेत आणि जरांगे पाटील आज पुन्हा एकदा मराठा समाजाची बैठक घेणार आहेत आणि मराठा समाजाशी संवाद साधणार आहे. कुठेतरी मराठा आरक्षणाबाबतीत सरकारनं फसवले का ही भावना मराठा समाजामध्ये आहे आणि जरांगे पाटलांनी तशी वाटते आणि त्या अनुषंगाने आज बैठक असं याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, अनेक वेळा आंदोलन केले, उपोषणं केले, मराठा समाजाच्या पदरात काही अंशी पडलं, परंतु 100% अजूनही मराठा समाजाचं कुठेही फायदा झाला नाही, नोंदी सापडल्या नाही, प्रमाणपत्र भेटले नाही. ती खंत तुम्हाला आहे म्हणून तुम्ही पुन्हा एकदा आंदोलन करताय? आंदोलक म्हणल्याच्या नंतर माझा पेशा लढणं असला पाहिजे आणि खरं सांगतो 100% नाही मिळालं हे खरं आहे, पण समाजाला मिळालं हे पण लय खूप मिळालं. एकतर आमच्यावर लय जळणार आहेत, आमचे लेकरं बाळं समाजाचे मोठे व्हावं अशी भूमिकाच कोणाची नसते. मिळालं हे पण लय खूप मिळालं, लय मिळालं खरं सांगतो मी तुम्हाला, कारण आम्हाला एवढं पण मिळू देत नव्हते. तसं पाहिलं तर आज 100% मराठा समाज आरक्षणात आहे. EC आणि हे मिळू ते मान्य आहे नाही ते आमचा वेगळा विषय समजा, कारण ते टिकणार नाही म्हणून आम्हाला ते मान्यच नाही आहे पहिल्यापासून. परंतु आज 100% आरक्षणात आहे. पण जर सरकार कुठं आपली दिशाभूल करत असलं, आपल्या समाजाच्या लेकराचं वाटोळं करत असलं, तर आपण आंदोलक म्हणून आंदोलनाच्या पावित्र्यात येणं हीच खरा मुख्य पेशा असतो आणि आपण लढलंच पाहिजे ना. जितकं लढू तितकं समाजाचं कल्याण होत जात असतं. फक्त मी एवढंच करतो आहे, खरंच मी माझी पाटण तोपटीत पण मी हुशारीनं करतो आहे की मी हळूहळू थोडं समाजाच्या पदरात टाकतो, कारण 70-80 वर्ष या समाजाला काही मिळू दिलं नाही म्हणून थोडं समाजाच्या पदरात टाकतो आहे. 100%ला 100% चिटकवतो मी. बघा तुम्ही, विश्वास आहे, समाजाचा विश्वास आहे. अंतरवाली 9 वाजताच भरली लोकांनी. परंतु तुम्ही म्हणताय मराठा समाजाचा भरपूर फायदा झाला आहे, मग पुन्हा एकदा आंदोलन, पुन्हा एकदा सरकारला काय इशारा आहे? नाही, आता ते सगळं ठरूनच आपण 11 वाजता प्रेस घेऊन सगळं सांगूयात. परंतु समाजाने सुद्धा वारंवार लढलं पाहिजे, मीही आंदोलक म्हणून वारंवार लढलं पाहिजे, या भूमिकेत आपण असलं पाहिजे, तर आपला समाज मोठा होत असतो. कारण गोरगरिबाने आपल्या खांद्यावरती जबाबदारी टाकली म्हणून, आणि समाज पण त्याची जबाबदारी पार पाडतो. नुसतं एकदा जरी सांगितलं या तरी खरंच लयच मला नतमस्तक व्हावं वाटतं समाजापुढं, कारण इतका विश्वास, मी पण इतका प्रामाणिक या समाजाशी राहिलो, कधी फुटलो नाही, कधी बेमानी मी माझ्या समाजाशी केली नाही. म्हणून सकाळीच अंतरवाली फुल झाली लोकांना. ही विश्वास आहे लोकांचा, खरं सांगतो, हे विश्वास आहे. 9 वाजता ऊन काय बघत आहेत का, किती ऊन पडत आहे, तरी समाज वाऱ्यासारखा अंतरवालीकडे आज आला राव. आणि छोटीशी बैठक, एकतर बैठक नव्हतीच, फक्त आज प्रेस होती, आज फक्त प्रेस होती, तरी मराठा बांधव म्हणले नाही आपलं मग कामात काम, आम्ही येतो, बसू, बैठक घेऊ. नक्कीच. परंतु तुमच्या ज्या मागण्या होत्या, ज्या हैदराबाद गॅजेटसाठी तुम्ही मुंबईमध्ये आंदोलन केलं, त्याचाही कुठं फायदा झाला नाही. तसेच जे या ठिकाणी आंदोलकावर गुन्हे दाखल झाले होते, ते गुन्हे अजून परत घेण्यात आलेले नाहीत. अशा अनेक विषय अजून सरकारनं ते पूर्ण केलेले नाहीत, ज्या मागण्या तुम्ही सरकारकडे केल्या होत्या. ते पूर्ण करायसाठीच हे आंदोलन. प्रत्येक आंदोलनात थोडं कोणा समाजाला आपण मिळून द्यायचं असतं. दिलं, समाजाच्या पत्रात अपयश पडू द्यायचं नाही. आपण पाऊल टाकताना समाजाच्या हिताचं टाकायचं. आपल्या एखाद्या चुकीमुळं आपल्या समाजाला खाली बघून चालायला लागलं नाही पाहिजे. शेवटी एक गोष्ट नाही मिळाली तरी चालत, पण समाजाने मात्र खाली मान घालून चालला नाही पाहिजे, या भूमिकेत आपण वागायचं. म्हणून सातत्यानं लढून मी थोडं करून समाजाला मिळून देतो आहे. अहो, JR का होईना, JRसुद्धा होत नव्हता मराठ्यांचा, एकही 75 वर्षात JR नाही, एक पण ही पहिला आहे. किमान तेवढं तरी होतं आहे, म्हणजे ह्या समाजाच्या प्रामाणिकपणामुळं, समाजाच्या एकजुटीमुळं ते तरी होतं आहे. आता काढलं आहे, आता काय झालं आहे, आपण रान घेतलं आहे ना, घर पण बांधलं आहे ना, पडक आहे रान, एवढंच आहे. मग आता नीट करणं काम असताना आपलं नीट करून त्याला बागायती करणं, पाणी फिणी सगळं आहे ना. तसं JR काढला आहे, म्हणजे जमीन घेतली, रजिस्ट्री नावावर करून दिली, म्हणजे आता पक्क झालेलं आहे JR. फक्त आता पुढच्या प्रक्रियेसाठी म्हणजे पेरणी करायची त्या शेतात. तसं आता JR काढला आहे, आता प्रमाणपत्रासाठीच लढावं लागेल का? JR घेतला आणि मग आता झालं, JRसाठी जिंकलोच ना आपण, मग जिंकलो. JRच नव्हता, साधा कागद देत नाही सरकार. साध्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा लवकर कार्यकर्त्यांना बोलवत नाहीत. आमचे मराठा बांधव इतके लढलेत 40-45 वर्षे, ते बिचारे म्हातारे झाले पण यांनी लवकर बैठकसुद्धा लावले नाही. इतके भयानक आहेत हे लोक. किमान मग आपण आता JR तरी घेतो ना, साधे कागदसुद्धा देत नाही ते लोक. जरी JR मिळाला असला, विजय झाला असला, तरी मराठा समाजाचा अजून खंत आहे की JRमुळे सरकारनं फसवल्याचं भावना आहे, कारण JRचा फायदा झाला नाही असं म्हणणं येतं. मग खरंच आहे ना,
आहेत आमचं म्हणणं काय होतं, जे आर काढला तुम्ही अंमलबजावणी केली ना, देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आर दिला ना, त्याला काय भ्यायचं आहे? स्पष्ट सांगायचं, गॅजेटेअरनुसार जे आर काढला आहे, गॅजेटेअरनुसार मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे. दिलं आहे मी मराठ्यांना त्यांचं. मी कुणाचं काढून दिलं का? हैदराबादच्या गॅजेटेअरनुसार मराठवाड्यातले कुणबी येतं, त्यानुसार मी जे आर दिला आहे मला द्यावं लागणार आहे. कारण मी सत्ता चालवतो, राज्य चालवतो आहे, असं फडणवीस साहेबांनी म्हणायला पाहिजे होतं की मला द्यावं लागणार आहे. तुम्ही जे आर काढला, त्याची अंमलबजावणी केली, सरकार म्हणते 308 प्रमाणपत्र पण दिले, आणि बाकीचे संभाजीनगर जिल्ह्यात 2,56,000 कुणबी आहेत गॅजेटियरमध्ये. कुठं गेले ते? त्या काळात ते गेले कुठं? नांदेड जिल्ह्यात बी 1.5 लाखापेक्षा जास्त कुणबी आहेत, ते कुठं गेले? त्या काळातले. बीडमध्ये 1,56,000 आहे, कुठे गेले? परभणीत 1,23,000 आहे, आकडा कमी जास्त होईल थोडा, कुठे गेले? धाराशिवमध्ये सुद्धा 1,89,000 काहीतरी कुणबी आहेत, कुठे गेले? हिंगोलीचे कुठे गेले? लातूरचे कुठे गेले? म्हणजे आमचं हे म्हणणं आहे. म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी हाच मराठा आहे असं त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे मराठा समाजाला जो मराठवाड्यातला आहे त्याला सरसकट आरक्षण दिलं पाहिजे, मागणी तुमची होती ना, आता हीच पुढे लावून धरणार आहात का? त्याच्यासाठीच आंदोलन आहे, आणि आंतरवलीत खूप मोठं आंदोलन होणार आहे. सातारा संस्थांचा जे आर का काढला नाही यांनी आणखी? आता तुम्ही बघा, फाईट जमून होणार आहे. आता फक्त सगळंच बोलून दाखवावं असं काही नाही. सरकारला पण माहिती आहे मी पण किती कलाकार आहे. त्यांनी 1 डाव टाकला ना, मी 2 टाकतो. फडणवीस साहेबांना म्हणतो मी किती डाव टाका, तुम्हाला टेकविणारच मी. आता सरकारमधले मंत्री उदय सामंत यांनी तुमची काही दिवसापूर्वी भेट घेतली. या आंदोलनासंदर्भात किंवा आता जे काही तुम्ही इशारा देणार आहात त्या संदर्भात त्यांच्याशी सरकार म्हणून काही चर्चा झाली का? सरकारचे मंत्री म्हणून काही चर्चा झाली का? आणि दुसरी गोष्ट, काही दिवसापूर्वी तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी एक टिप्पणी केली होती, त्यामध्ये तुम्ही नाराजी व्यक्त केली होती की वाटोळे केले राज्याचं यांनी. आणि मग का ठुलं का? तुम्हाला जर आम्ही सत्तेवर बसवलं आहे, व आमच्या लेकरात वाटोळ करायसाठी? मराठ्यांशिवाय सत्ताच येऊ शकत नाही. फडणवीस साहेबाला म्हणा तुम्ही मराठा विना सत्ता आली, नुसतं एकच शब्द का? असं कसं होईल? गोरगरीब मराठ्यांना तुम्हाला भरपूर मतं द्यायची आणि तुम्ही वेळेवरती फासा टाकायचा. भाऊ, फासा टाकणं एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. तुम्ही कसले डाव टाका, तुमचा डाव उधळतो का नाही बघा, पण आंदोलन लय मोठं होणार. आता हे जे आंदोलन होणार आहे, हे आता अनेक आंदोलनं केले, परंतु कुठंतरी हा निर्वाणीचा इशारा आहे की आता नाही तर कधीच नाही. हे बघा, शेवटी आपण संघर्ष करायचा असतो, आपण लढायचं असतं, आपण एकजूट दाखवायची असते. त्या भूमिकेतून सातत्यानं आंदोलनं करावीच लागतात. असं होऊ शकत नाही की एकच आंदोलन, वारंवार ते करावे लागतात. पण हे आंदोलन शांततेत होणार आहे. पण फडणवीस साहेबाला सुद्धा माहिती आहे आपण बी किती कलाकार आहे. हो, आपण सुद्धा लय विचित्र येतं हे त्यांना चांगलं माहिती आहे. आपण बोललो कमी, करून पण खूप दाखवलं, आणि बोललो तसं पण करतो. त्यामुळे हे आंदोलन शांततेत होणार आहे, पण आंदोलन खूप मोठा होणार आहे. त्यावेळेस सरकारला दखल घ्यावीच लागेल. नका घेऊ, काय करायचं आम्हाला, नका घेऊ, आम्ही खंबीर आहेत. सरकारला गुडघ्यावर आणायला आम्ही खंबीर आहे. नक्कीच हे होते मनोज जरांगे पाटील. आणि कुठेतरी मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांना खंत आहे की हैदराबाद गॅजेट काढलं किंवा सातारा गॅजेट संदर्भात सरकारनं आश्वासन दिलं होतं, हे आश्वासन कुठेतरी पूर्ण झालं नाही. तसेच ज्यांची इथे या ठिकाणी आंदोलकावर जे गुन्हे दाखल झाले होते तेही मागणी पूर्ण झाली नाही. अशा विविध विषय आहेत ज्यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची नाराजी आहे. कदाचित या नाराजीचाच सूर आता पुढे पाहायला भेटत. आणि जरांगे पाटील मोठ्या आंदोलनाच्या आता पावित्र्यात आहेत. नेमकं आंदोलन कसं आहे ते थोड्याच वेळात, म्हणजे 10 नंतर ते क्लिअर करतील. आणि या ठिकाणी आता मराठा समाजासोबत या ठिकाणी ते चर्चा करणार आहेत. त्यानंतर पत्रकार परिषदही घेतील. कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वोदय TV9 मराठी, आंतरवाली, सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.